हॅलो हाय श्री गुरुदेव दत्त जय बाळूमामा की जय. आज मी तुम्हाला आहे बघा, हे आहे मक्याचं कणीस. इथं आहे मी आंबा कैरी घेतलेले आहे, बघू शकता. इथे एक काकडी घेतलेली आहे आणि टॅमॅटो. ह्याच्यापासून आपण पराठा करायचा. आता हे सगळं आंब्यावरची साल काढायची, हे किसायचं आणि मिक्स पिठामध्ये सगळं एकत्र करून मळून आपण त्याचे पराठे करायचे. तर याच्यामध्ये मी मक्याचे दाणे काढलेत, त्याच्यामध्ये एक 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि 2 हिरव्या मिरच्या. आता हे मी मिक्सरला ओबडधोबड बारीक करून घेते. तर हे बघा, हे मी स्वीट कॉर्न बारीक मिक्सरला करून घेतलंय. आता इथे मी हा आंबा किसत आहे बघा, ह्याच्यावरची साल काढून मी किसून घेत आहे. त्यानंतर मला ही काकडी किसायची आहे. हा आंबा काही जास्त आंबट नसल्यामुळं, खोबरे आंबा आहे त्याच्यामुळं चव पण छान होईल पराठ्याची. तर इथं स्वीट कॉर्न बारीक करून घेतलाय, इथं काकडी किसून घेतले आणि हा आपला आंबा किसून घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण बाकीच्या भाज्या ॲड करायच्या आहेत. पालक, मेथी, कोबी आणि सगळ्या प्रकारचे पिठं घ्यायचे आहेत. तर मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकता मी याच्यामध्ये कोणत्या कोणत्या भाज्या ॲड केलेल्या आहे. इथे मी पुदिन्याची पानं थोडी घेतलेली आहेत. इथं भरपूर सारी अशी कोथिंबीर घेतलेली आहे. इथं पालक चिरून घेतलेला आहे वाटी भरून. आणि इथं मेथीची पाने 1 वाटी चिरून घेतलेली आहेत. कांद्याची पात घेतलेली आहे चिरून. काकडी आहे, कॉर्नफ्लॉवर आहे, कांदा आहे, टॅमॅटो, तीळ, जिरे, लाल तिखट घरचं, मीठ, कसुरी मेथी घेतलेली आहे, काकडी चिरलेली आहे, कोबी चिरलेला आहे. मस्तपैकी इथं सगळं एकसारखं जिन्नस आता एकत्र करून पिठे घालून आपल्याला मळून घ्यायचं आहे. आणि मेन म्हणजे आपल्याला आंबा किसलेला आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे एक वेगळीच टेस्ट येणार आहे या धपाट्याला. ओवा पण चिंगरून टाकलेला आहे बघा. आता माझ्याकडे आलं लसूणची पेस्ट आहे, ती पण आता वरून घालणार आणि बाकीची सगळी आता पिठं एकत्र करून मळून धपाटा मस्तपैकी करायला घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीनं आपलं हे पीठ मळून झालेलं आहे. आपण आता धपाटे करायला सुरुवात करूया. तर मैत्रिणींनो, मी असा भाकरीसारखा हा पराठा थापून घेत आहे, बघू शकता. आपल्याला होल पाहिजे असेल तर असं मध्ये होल पण पाडून घ्यायचं, बघू शकता बघा. हे असं मी आता तव्यात टाकून घेतले. खालची बाजू व्यवस्थित भाजल्यानंतर आपल्याला ते परतायचं आहे. आता मी हे परतलंय. आता आपल्याला वरून तेल लावायचं आहे. खालची बाजू व्यवस्थित आपण भाजून घेऊया. तुम्ही कसाही पराठा करू शकता, कापड ओला करून त्याच्यावर सुद्धा तुम्ही थापू शकता, पण हे भाकरीसारखं थापल्यानंतर पटापटा होतात. आपण आता परतून घेऊया. खरपूस असं भाजल्यानंतर बघा किती खमंग असा वास सुटलेला आहे त्याचा. अप्रतिम असा सुगंध सुटलाय. वेगवेगळ्या भाज्यांचा फ्लेवर, कलर किती सुंदर असा आलाय बघा. तर मैत्रिणींनो बघा, इथे मी हे 4 धपाटे घेतलेले आहेत. धपाटे किंवा पराठे त्याचं नाव. तर इथं मी टोमॅटो सॉस घेतलेला आहे, इथे दही घेतलेलं आहे. आता आपल्याला त्याच्यावरती चीज किसायचं चाललंय. आता मस्तपैकी हे वाव, किती खमंग असा वास सुटलेला आहे. काय मस्त असा फ्लेवर आलेला आहे. तर कसं झालंय सांगा. माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, बाय बाय.